एखाद्या गोष्टीचं कधी भूत माझ्या अंगामध्ये शिरलं की ते काम पूर्ण होईपर्यंत ते भूत काही उतरत नाही. तर तसंच आता घेतलं होतं सध्या मनावर की पूर्ण घर व्यवस्थित आवरायचं, डीप क्लिनिंग करायची. वरच्यावर तर मी आवरतच असते, पण अशी जी डीप क्लिनिंग असते ती काही माझ्याकडून होत नाही. कारण मला दिवसभर घरातले कामं आणि हे मुलं दुसरं काही नवीन काम काढूच देत नाही. पण सध्या आता हे मी एक जरा गोष्ट मनावरच घेतली होती की आता चला म्हणलं सगळं व्यवस्थित डीप क्लीन करायची. तर त्याच्यासाठी म्हणलं चला आता हे पडदे कधीचे धुतले नव्हते, ते पडदे धुवायला काढले, ते हाताने धुवून काढले. ही भिंत आता तुम्हाला एवढी चमकलेली दिसते, पण त्याच्यामागं खूप सारी मेहनत आहे. या मुलांनी सगळ्या रेघोट्या वगैरे ओढून ठेवलं होतं सगळ्या भिंतीवरती, त्या घासघूस करून काढल्या. त्याच्यामुळे सध्या हे घासघूस हेच काम चालू आहे घरामध्ये. तर त्याच्यानंतर फरशी वगैरे घासून काढली. आता एवढं झाला तर होता 15-20 मिनिटाचा व्हिडिओ, पण कसं त्याला 1.5 मिनिटावर आणलं ते माझं मला माहिती. आता 1.5 मिनिटामध्ये मी तुम्हाला कायच दाखवू की दिवसभर मी किती काम केलं आणि किती घासघूस केली ते. आता एवढी दिवसभर घासघूस केली, पण तेवढं होऊन पण संपत नाही. रात्री आम्हाला इच्छा झाली कांदा भजी खायची. मग काय घेतले कांदे आणि चिरले करा 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 आणि घेतले मग भजे बनवून. म्हणलं आता दिवसभर एवढं काम केलं तर संध्याकाळी काहीतरी चांगलं खायला नको. मग खिचडीच बनवली होती. खिचडी बनवली, म्हणलं चला आता सोबत थोडीशी कांदा भजी असले तर चांगलं बढिया काम होऊन जाईल. मग मस्तपैकी छान कांदा भजे, पापड आणि खिचडी. मग काय आता एवढं काम असलं की ह्याच्यातच होतं का? नाही. तर त्याच्यामध्ये पोरांना खाऊ घाल, पिऊ घाल, त्यांचं मध्ये मध्ये काही ना काही रडपड चालूच असते. ते करायचं आणि आपलं काम चालू द्यायचं. तर असं करता करता सगळं मी घराची पुन्हा डीप क्लिनिंग केली. फ्रीज पण खूप घाण झालं होतं, ते पण असं मस्तपैकी आवरून घेतलं. चला